रस्त्यावर अडवून जबरदस्ती भीक, बुरखा घालून भीक मागणाऱ्या महिलांचा नागरिकांना त्रास, लहान मुलांकडूनही संशयास्पद हालचाली। नाशिकच्या गंजमाळ सिग्नल ते दूध बाजार या गर्दीच्या रस्त्यावर काही महिला बुरखा घालून वाहन चालकांना अडवून जबरदस्तीने भीक मागत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे। विशेष म्हणजे या महिलांसोबत फिरणारी लहान मुले, 2 चाकींची डिक्कीचा चपणे, सीट कव्हर ओढणे, आरसे तोडण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली करत असल्याचे नागरिकांनी स्पष्टपणे नमूद केले आहे। हा सततचा त्रास सहन करत अखेर असलम बशीर खान, राहणार खडकाळी यांनी भद्रकाली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली। अर्जात त्यांनी म्हटले आहे की गेल्या अनेक दिवसांपासून काही महिला भावनिक दबाव टाकत वाहनधारकांना रस्त्यातच अडवतात। बोलण्याचा सूर आक्रमक आणि दबाव आणणारा असतो, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून सार्वजनिक शिस्त बिघडते आहे। तक्रारीत असेही नमूद आहे की या महिलांच्या वर्तनामुळे परिसरात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। महिलांची ओळख, त्यांच्यासोबत असणाऱ्या मुलांची स्थिती आणि त्या मुलांना कोणी जबरदस्तीने वापरतात तर नाही ना, याबाबत नागरिकांमध्ये संशय वाढला आहे। तक्रार प्राप्त झाल्यानंतर भद्रकाली पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून आवश्यक ती कायदेशीर पावले उचलली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक। भद्रकाली पुलिस स्टेशन में 4 दिसंबर को हमने भद्रकाली पुलिस स्टेशन के पीआई साहब इनके पास एक एप्लीकेशन दी है। उसमें ये बात थी कि भाई ये औरतें जो गोदी में छोटे छोटे बच्चे लेके गंजमाल सिग्नल से दूध बाजार तक सुबह से लेकर रात को 11-12 बजे तक रास्ते में लोगों को रुका के भीख मांगते हैं। उनके साथ जो बच्चे रहते हैं वो पार्किंग में गाड़ियाँ जो खड़े रहते हैं, 2 व्हीलर, उनके डिक्कियाँ चेक करते, उसमें से चोरी करते, कुछ नहीं मिला तो गाड़ियों को सीट बेल्ट मारते, आईने चुरा लेते और ये बुरके पहन के भीखा मांगते। इससे हमारी भावना भी दुखी है। और दूसरी बात ये कि ऐसे लोगों को बुला कर उनका तपास करना चाहिए कि वो कौन है, क्या है और उनका मकसद क्या है। खाली भीख मांगना है कि दूसरे कुछ काम कर रहे हैं। तो सामने बताए, हमारे सामने उन्होंने अपने अधिकारी लोगों को बुला के बोले कि भाई इनके ऊपर तपास लगाओ, इनको अगर मिले तो उनको लाओ, उनकी इंक्वायरी करो और अगर ऐसा कुछ शक रहा उनके ऊपर तो उनके ऊपर कार्रवाई करो।